17वा. तर हे जे या पुस्तकातलं जे पण नॉलेज आहे, जे पण ज्ञान आहे, ते आपल्याला सगळ्यांना छोट्यातल्या छोट्या गोष्टींचं आणि मोठ्यातल्या मोठ्या पण ज्या गोष्टी ज्याच्यात सांगितलेल्या आहे, ज्या आपल्या आध्यात्मिक दृष्टीने महत्वाच्या आहे, तर ते आपल्यापर्यंत पोहोचो आणि व्यवस्थितरित्या आपण त्याचं ग्रहण करू, ही सदिच्छा आपण सगळ्यांनी व्यक्त करायची. तर 17वं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये शशी आणि 3 नीलम रत्ने. तू आणि माझा मुलगा स्वामी युक्तेश्वरांबद्दल फार वाखाणणी करता तेव्हा त्यांना भेटायचे मी ठरवले. डॉक्टर नारायण चंद्र पॉल मला म्हणाले. त्यांच्या बोलण्याच्या आवाजाची पद्धत असे दर्शवित होती की आम्हा वेडपट मुलांच्या लहरीशी जरा मिळते घ्यावे. एका धर्मप्रचारकाच्या श्रेष्ठ परंपरेनुसार मी माझा राग मनातल्या मनात दाबला. काही काही गोष्टी खूप छान यांनी सांगितलेल्या इथे. म्हणजे त्यांनी कोणतीच गोष्ट लपवून ठेवली नाही. की रागाला तर राग पण व्यक्त केलेला आहे, ज्या गोष्टी नाही आवडल्या त्या पण त्यांनी सांगितल्या आहे. आणि जो हट्टीपणा होता त्यांचा, की मला हे करायचंच करायचं, जिद्दीपणा, ते वगैरे सगळं सगळं त्यांनी व्यवस्थितरित्या आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर ते तसंच ते आता सांगून राहिले की मनातल्या मनात मी राग दाबला. माझे हे सोबती कलकत्त्याला पशुवैद्य होते. ते अगदी पक्के अज्ञेयवादी होते. यांचा मुलगा संतोष याने मला त्यांच्या वडिलांकडे लक्ष घालण्यास विनंती केली होती. आतापर्यंत मी जी काही बहुमूल्य अशी मदत केली तिचे स्वरूप अदृश्यच होते. दुसऱ्या दिवशी मी डॉक्टर राय यांना घेऊन सेरामपूरच्या आश्रमा गेलो. गुरुजींनी त्यांना मुलाखत दिली, ती अगदी थोडा वेळ, व त्यातही बहुतेक वेळ निर्विकार मौनच अवलंबिले होते. पाहुणे महाशयांनी थोडेसे चिडून असभ्यपणे तिथून लवकरच पाय काढला. तो संशयग्रस्त मनुष्य गेल्यावर त्याच्या पाठीमागे दार वाजले. तेव्हा श्री युक्तेश्वरांनी माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले आणि ते म्हणाले, अशा मेलेल्या मनुष्याला तू आश्रमात कशाला आणतोस? पण गुरुजी, डॉक्टर तर चांगले जिवंत आहेत, पण थोड्याच कालावधीत त्यांचा मृत्यू होणार आहे. मला धक्काच बसला. गुरुजी, त्यांच्या मुलाला तर याने मोठा भयंकर धक्का बसेल. संतोषला त्याच्या वडिलांचा अगदी व्यावहारी जडवादी स्वभाव बदलण्याची अजून उमेद आहे. गुरुजी, मी आपल्याला विनवणी करतो, या माणसाला वाचवा. बरे, केवळ तुझ्याकरिता. गुरुजींचा चेहरा निर्विकार होता. तो गर्विष्ठ घोड्यांचा डॉक्टर ना, त्याचा मधुमेह फार पुढे पुढे गेलेला आहे आणि त्याला काही कल्पना नाही. 15 दिवसात तो अंथरुणाला खिळे. त्याच्यावर मग काही डॉक्टर इलाज चालण्यातला नाही. ह्या भूलोकावरील त्याची आयुष्याची मर्यादा आजपासून फक्त 6 आठवड्यांपुरतीच आहे. तथापि तू मध्यस्थी करतोयस म्हणून तो त्या दिवशी मरणार नाही, पण एका अटीवर तो त्या दिवशी वाचेल. तू ज्याला ज्योतिष विषयीचे कंकण वापरायला लावले पाहिजेस त्याला ज्योतिष विषयीचे कंकण वापरायला लावले पाहिजेस. ऑपरेशनच्या पूर्वी त्याचा घोडा ज्याप्रमाणे त्रास देतो, त्याप्रमाणे तो घोड्यांचा डॉक्टर सुद्धा नक्कीच त्या गोष्टीला कबूल होणार नाही. जोराचा विरोध करेल. गुरुजी गालातल्या गालात हसून म्हणाले. थोडा वेळ आम्ही गप्प बसलो. मी विचार करत होतो की या डॉक्टरांची संतोष व मी दोघांनी मिळून गोड बोलून कशी समजूत काढावी व त्यांना या गोष्टीला तयार करावे. श्री युक्तेश्वरांनी आणखी काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या. त्या इसमाला जरा बरे वाटल्यानंतर मांसाहार वर्ज्य करायला सांगा. हा सल्ला तो मनावर घेणार नाही. आणि 6 महिन्यात जेव्हा त्याला आपण पूर्णपणे बरे झालो आहोत असे वाटेल, अगदी त्याच वेळी तो मृत्युमुखी पडेल. गुरुजी पुढे म्हणाले, ही जी त्याच्या आयुर्मर्यादेमध्ये 6 महिन्यांची वाढ केली ती केवळ तुझ्या विनम्रणीमुळे. म्हणजे पहा, त्यांच्यामध्ये ती शक्ती पण होती की ते करू शकतील. दुसऱ्या दिवशी मी संतोषला सांगितले की असे एक कंकण सोनाराकडून तयार करून घे. 7 दिवसात ते तयार झाले, पण डॉक्टर राय यांनी ते घालण्यास नाकारले. माझी तब्येत अगदी उत्तम आहे. ह्या ज्योतिषी भाबडेपणाच्या गोष्टींनी तू माझे मन काही वळवू शकणार नाहीस. आणि डॉक्टरांनी माझ्याकडे अगदी विरोधपूर्ण अशा युयुत्सू नजरेने पाहिले. आणि यावेळी मला गुरुजींच्या उद्गारांची आठवण झाली. गुरुजींनी त्याची एका अगडबंब घोड्याशी तुलना केली होती. असेच आणखी 7 दिवस गेले आणि डॉक्टर महाशय एकदम आजारी पडले.
आणि मग त्यांनी ते कंकण हातात घालावयास निमूटपणे संमती दिली. त्यानंतर 2 आठवड्यांनी त्यांना औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मला सांगितले की या रोग्याची आता काही आशा नाही. या मधुमेहाच्या रोग्याची अगदी किती विकल व भयानक स्थिती होते ह्याचे त्यांनी हृदयविदारक वर्णन करून सांगितले. मी नकारार्थी मस्त खालवले. माझ्या गुरुजींनी असे सांगितले आहे की 1 महिन्याच्या आजारपणानंतर त्यातून पूर्णपणे बरे होणार आहेत. डॉक्टरांनी माझ्याकडे विश्वास नसलेल्या नजरेने पाहिले, पण त्यांना मला 15 आठवड्यानंतर गाठले व आपले चुकले म्हणून स्पष्ट कबुली दिली. डॉक्टर म्हणाले, डॉक्टर राय यांची प्रकृती एकदम सुधारली आहे. माझ्या पाहण्यातली ही पहिलीच इतकी आश्चर्यकारक केस. मरणाच्या दारी पडलेला रोगी अशा तऱ्हेने काही एक खुलासेवार कारण न समजता पूर्ववत बरा झाला मी आतापर्यंत कधीही पाहिलेलं नाही. त्या डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं, कारण की हे ते ज्योतिषच्या कंकणामुळे झालं होतं आणि गुरुजींनी पण त्यांच्यासाठी काय मदत केली असेल त्यांच्याकडून ती. तुझा गुरु कोणीतरी असाध्य रोग बरा करणारा सिद्धयोगीच असला पाहिजे. डॉक्टर राय यांची व माझी पहिली मुलाखत झाली. मुलाखतीच्या वेळी निरामिष आहाराबद्दल श्री युक्तेश्वरांचा कसा कटाक्ष असे याबद्दल डॉक्टर महाशयांना मी सांगितले. त्यानंतर 6 महिने ते परत दिसलेच नाहीत. एक दिवस संध्याकाळी मी आमच्या घरातील चौकात ओट्यावर बसलो होतो. ते अचानकपणे मला भेटले व बोलण्याकरिता मुद्दाम थांबले. तुझ्या गुरुला सांग की मांसाशन वारंवार करून माझी ताकद मी पूर्ववत मिळवलेली आहे. आहारावरचे त्यांचे अशास्त्रीय विचार मला कधीच पटले नाहीत. जसं जसं युक्तेश्वरांनी सांगितलं तसं तसं घडतंय आता. आता ही गोष्ट खरी आहे की डॉक्टर राय यावेळी सुदृढ शरीर प्रकृतीचे एक आदर्श उदाहरण दिसत होते. पण अगदी दुसऱ्याच दिवशी संतोष माझ्याकडे अगदी धावतच आला. त्याचे घर आमच्या अगदी शेजारच्या ब्लॉकमध्ये होते. तो घाबरून म्हणाला, आज सकाळी बाबा एकाएकी वारले. म्हणजे किती व्यवस्थित बरोबर सांगितलं होतं गुरुजींनी. गुरुजींच्या सानिध्यातील अनेक विलक्षण प्रसंगांतील हा सर्वात जास्त विलक्षण प्रसंग. त्यांनी त्या अश्रद्ध पशुवैद्याला त्याचा विश्वास नसताना सुद्धा दुखण्यातून बरे केले. हे महत्वाचं आहे. कोणती गोष्ट जेव्हा आपण करतो ना, तर त्याच्यावर श्रद्धा आणि विश्वास आपल्याला ठेवायला पाहिजे, असं ह्या सगळ्याच लोकांचं म्हणणं आहे आणि ते पण बरोबर आहे. आणि केवळ माझ्या विनवणी खातर त्याचे निसर्ग दत्त आयुर्मान 6 महिन्यांनी वाढले. निसर्ग दत्त म्हणतायत ते, म्हणजे निसर्गाच्या द्वारेच त्यांना ते मिळालं. आपल्या शिष्याच्या अगदी तातडीच्या विनवणीस श्री युक्तेश्वर मान देत आणि त्यावेळी ते जी दयार्द्र बुद्धी दाखवत त्याला सीमा नसे. कॉलेजच्या माझ्या मित्रांनी गुरुजींकडे आणण्यात कॉलेजच्या माझ्या मित्रांना गुरुजींकडे आणण्यात मला अभिमान वाटे व एक तऱ्हेचा तो माझा खास हक्क आहे असे मला वाटे. त्यापैकी पुष्कळसे आश्रमात तरी आपला धर्माविषयींचा शंखेखोर स्वभाव जरा बाजूला ठेवीत. म्हणजे कमीत कमी आश्रमात आले तरी ते डोक्यातल्या मग शंका तेवढ्या पुरत्या तरी काढीत बरेच जण. माझा एक मित्र शशी शनिवारी संध्याकाळी सुट्टीचा श्रीरामपूरला यायचा व आमचा वेळ अगदी मजेत जायचा. गुरुजींना तो मुलगा फार आवडे आणि त्याचे जीवन अनिर्बंध व बेताल असल्याचे त्यांना फार वाईट वाटे. शशी, तू आपल्या वागण्यात जर सुधारणा केली नाहीस तर बरोबर 1 वर्षाने तू अगदी अंत्यवस्थ असा आजारी पडशील. श्री युक्तेश्वरांनी माझ्या मित्राकडे प्रेमळ व पण क्रोधपूर्ण नजरेने पाहिले. याला मुकुंदा साक्षीदार आहे. नंतर मग तू म्हणू नकोस मी तुला सावध केले नाहीस म्हणून. शशी हसला. गुरुजी, माझ्या करुणाजनक परिस्थितीत एक मधुरशी दयापूर्ण दृष्टी दाखवण्यास आपण विराट स्वरूपास प्रवृत्त करावे की नाही हे मी माझ्याकडे सोपवितो. बघा, माझा आत्मा तयार आहे पण दैहिक इच्छाशक्ती तितकीशी तयार नाही. म्हणजे आत्म्याला ते पटत आहे पण शरीराला पटत नाही असं त्याचं म्हणणं. आपणच माझे या भूलोकवरचे तारणहार आहात. दुसऱ्या कोणावरही माझा भरोसा नाही. निदान तू 2 कॅरेटचे नीलम रत्न वापरावेस, तुला फायदा होईल. गुरुजींनी त्याला पण सांगितलं. माझी ऐपत नाही, पण प्रिय गुरुजी, काहीही झाले तरी जर एखादा असा दुर्दैवी प्रसंग आला तर आपण माझे तारण करावयास आहातच की. श्री युक्तेश्वर
उत्तरादाखल म्हणाले, 1 वर्षाच्या अवधीत तू हे 3 खडे आणशील, पण त्यावेळी त्याचा काही उपयोग व्हावयाचा नाही. थोड्याफार फरकाने हा संवाद नेहमी असा चालायचा. शशी विनोदाने पण निराशेने म्हणायचा, माझ्यात काही सुधारणा व्हावयाची नाही. पण गुरुजी, आपल्या ठिकाणी माझा जो विश्वास आहे, तो कोणत्याही रत्नमाणकांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. अशा तऱ्हेने 1 वर्ष गेलं. एक दिवस मी गुरुजींना कलकत्त्यास भेटावयास गेलो. त्यावेळी तेथे आपले शिष्य नरेन बाबू यांच्याकडे ते उतरले होते. सकाळी सकाळची 10 वाजण्याची वेळ असेल. श्री युक्तेश्वर आणि मी दिवाणखान्यात दुसऱ्या मजल्यावर बसलो होतो. इतक्यात एकदम पुढला दरवाजा उघडला गेला आणि गुरुजींचे शरीर एकदम ताठ झाले. शशीच आहे तो, गुरुजी गंभीरपणाने म्हणाले. 1 वर्ष आता पुरे झाले आहे. त्याची दोन्ही फुफ्फुसे खलास झाली आहे. त्याने माझा सल्ला जुमानला नाही. सांग त्याला की माझी त्याला भेटावायची इच्छा नाही. मग ते चिडून गेले. त्यांनी सांगितलं होतं पण त्याने काही ऐकलं नाही. पण तरी पण श्री युक्तेश्वरांच्या ह्या कठोरपणाने मी अर्धा अधिक गारच पडलो. म्हणजे ते इतके कठोर कधी वागले नव्हते असं त्यांना म्हणायचंय की मी आतापर्यंत काही असं बघितलं नव्हतं त्यांचं वागणं. मी खाली जिन्यावरून धावतच गेलो. शशी वर येत होता. अरे मुकुंदा, गुरुजी येथेच आहेत ना? मला अशी अंतःप्रेरणा आली की ते येथेच असावे. होय आहेत. पण त्यांच्या आरामात कोणी व्यत्यय आणू नये अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजे त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितले नाही की गुरुजींना तुला भेटायची इच्छा नाही आहे बा. होय आहेत. पण त्यांच्या आरामात कोणी व्यत्यय आणू नये अशी त्यांची इच्छा आहे. शशी जोरात रडू लागला व मला बाजूला ढकलून पुढे गेला आणि त्याने श्री युक्तेश्वरांच्या पायावर लोटांगण घातले व त्यांच्या पुढे ती 3 नीलम रत्ने ठेवली. सर्वज्ञ गुरुजी, मला क्षय झाला आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 3 महिन्यांचाच फक्त तू सोबती आहेस असे ते म्हणतायत. मी आपल्या दयेची भीक मागत आहे. आपण मला बरे कराल हे मला माहित आहे. जीविताबद्दल चिंता बाळगायला आता तुला उशीरच नाही का झाला? जा, तुझी रत्ने घेऊन जा. त्याचा आता काही उपयोग नाही. असे म्हणून गुरुजी अगदी पुतळ्यासारखे उग्र मौन धारण करून बसले. मधून मधून त्या मुलाच्या हुंदक्यांनी ती भेसूर शांतता भंगावत होती. अंतःस्फूर्तीने माझी अशी खात्री झाली की रोग निवारक दैवी शक्तींवर शशीची कितपत निष्ठा आहे याची श्री युक्तेश्वर फक्त कसोटी पाहत होते. म्हणजे यांना माहित होतं परमहंसांना की हे फक्त कसोटी पाहताय बा. 1 तास असाच तंग वातावरणात गेला. नंतर गुरुजींनी आपल्या आपल्या पुढ्यात पडलेल्या आपल्या मित्राकडे स्नेहपूर्ण दृष्टीने पाहावयास सुरुवात केली. माझ्या मित्राकडे स्नेहपूर्ण दृष्टीने पाहावयास सुरुवात केली. शशी, उठ पाहू. काय तू ही दुसऱ्याच्या घरात गडबड चालवली आहेस? ती रत्ने आता जव्हेराला परत देऊन टाक. त्याचा खर्च आता अनाठाई होणार आहे. पण आता एका ज्योतिषाकडून हस्तकंकण घे आणि ते वापर. भिवू नकोस. थोड्या दिवसात तू बरा होशील. म्हणजे परमहंसांना माहित होतं की गुरुजी थोड्या वेळाने याला बरोबर समजून घेतील म्हणून. शशीच्या मुखावर आलेले स्मित गवताळ जमिनीवर जसा सूर्य एकदम उगवावा त्याप्रमाणे अश्रूंनी बिघडलेला त्याचा चेहऱ्यावर चमकू लागला. प्रिय गुरुजी, डॉक्टरांनी सांगितलेले औषध आता मी घेऊ का? घे किंवा टाकून दे. तुला जसे वाटेल तसे कर. त्याने आता त्यात काही फरक होणार नाही. सूर्य किंवा चंद्र आपली स्थाने एक वेळ आपापसात बदलतील. पण तू क्षयाने कधी मरणार नाहीस. म्हणजे त्यांनी आश्वासन दिले की बा तुला या क्षय जो झालेला आहे त्याच्याने तू काही मरणार नाहीस म्हणून. श्री युक्तेश्वर एकाकी म्हणाले, माझ्या मनात बदल होण्याच्या अगोदर इथून निघून जा. म्हणजे समजा मग माझ्या मनात बदल झाला, माझे विचार जर बदलले तर मग मी काहीही सांगू शकतो, बोलू शकतो बा तुला, म्हणून ते चिडले त्याच्यावरती. क्षुब्ध मनस्थितीत त्याने प्रणाम केला व माझा मित्र घाईघाईने निघून गेला आणि पुढे काही दिवसात मी त्याला कित्येक वेळा भेटलो पण त्याची तब्येत अधिकाधिकच बिघडत चालली. मी अगदी घाबरून गेलो. आता शशीची ही रात्र सुद्धा निभणे कठीण आहे. डॉक्टरांचे हे निर्वाणीचे शब्द आणि समोर दिसत असलेल्या माझ्या मित्राच्या शरीराचा सांगाडा. मी ताबडतोब सेरामपूरला गेलो. मी साश्रू नयनांनी सारी हकीकत सांगितली. गुरुजींनी अगदी थंडपणे ती ऐकून घेतली. मला त्रास द्यायला येथे का आलास? शशी दुखण्यातून बरा होईल. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बाबा मी जर सांगितलेलं आहे तर ते होईल, तू कशाला इथे आला? मी त्याला खात्री दिली आहे तशी ये. आणि तुझ्या कानांवर आहे ते. म्हणजे तू होता बा त्यावेळेस, तुला माहिती आहे सगळं. मला आश्चर्य वाटले आणि भीतीही वाटली. मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि मागे सरकत सरकत दरवाजाकडे गेलो.
जाते वेळी श्री युक्तेश्वर एकही शब्द बोलले नाहीत. ते गप्पच बसले. त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या बिलकुल हलत नव्हत्या. त्या डोळ्यांची दृष्टी वेगळ्याच जगाचा वेध घेत होती. म्हणजे ते आपल्या अवस्थेमध्ये गेले होते, की काय करायचंय त्या मुलाचं. मी लगोलग कलकत्त्याला परतलो व शशीच्या घरी गेलो आणि काय आश्चर्य, माझा मित्र बसून दूध पित होता हे दृश्य मला दिसले. म्हणजे ती जी त्यांची अवस्था म्हणाले परमहंस, की ही जी डोळ्यांच्या पापण्या बिलकुल हलत नव्हत्या, त्या डोळ्यांची दृष्टी वेगळ्याच जगाचा शोध घेत होती. तर त्यामुळे त्यावेळेस ते त्यांची ट्रीटमेंट करत असतील मे बी. मुकुंदा काय चमत्कार सांगू. 4 तासांपूर्वी या खोलीत मला माझ्या रोगाची भयंकर लक्षणे ताबडतोब नाहीशी झाली. मला असे वाटते, की त्यांच्या कृपेमुळेच मी पूर्ण बरा झालेलो आहे. म्हणजे ते तिथे गेले असतील आणि त्यांनी काहीतरी त्यांच्यावरती हे केलं असेल. म्हणजे आपण ज्याला ट्रीटमेंट सारखं असं केलं असेल त्याच्याजवळ जाऊन. सूक्ष्म रूपाने जसं लहरी मासे आले होते तसंच प्रकारचं त्यांनी पण केलं असेल. थोड्याच दिवसात शशी पुन्हा धट्टा-कट्टा झाला आणि पूर्वी कधी नव्हे इतकी त्याची प्रकृती सुधारली. म्हणजे पूर्वीपेक्षाही तो एकदम छान त्याची तब्येत झाली. तर इथे सुधारलेला त्यांनी फुटनोट दिली आहे. 1936 मध्ये मी चौकशी केली व मला समजले, की शशीची तब्येत अजून उत्कृष्ट स्थितीमध्ये आहे. पण तब्येत बरी झाल्यावर त्याची प्रतिक्रिया मात्र तितकीशी बरी झाली नाही. त्यात कृतज्ञतेचा भाव पुरता उरला नाही. म्हणजे कसं आहे, की कोणी पण आपल्याला मदत केली आहे, याची जाणीव आपल्याला पाहिजे आणि आपण कृतज्ञता, धन्यवाद आपण दिलं पाहिजे. हे कशासाठी आहे, या सगळ्या गोष्टींसाठी सांगितलं. तर इथे पण तेच सांगितलं, जे मॅडम आपल्याला सांगतात, की सतत सगळ्यांना धन्यवाद द्यावा, ग्रॅटिट्यूड करा. तर त्याचा संदर्भ इथेच आहे, की यांनी पण तेच सांगितलेलं आहे, की जर गुरुजींनी त्यांना बरे केले, तर त्याच्यामध्ये कृतज्ञतेचा भाव म्हणजे पाहिजे होता. त्यांच्याजवळ त्यांनी यायला पाहिजे होतं. पण ते नव्हतं त्यांच्यामध्ये. तो पुन्हा श्री युक्तेश्वरांकडे क्वचितच जाई. म्हणजे पहिले जसा जितक्या वेळा तो जात होता, आता नाही जात. पण माझ्या मित्राने मला एके दिवशी सांगितले, की माझे चुकले. चुकीच्या मार्गाने मी गेलो. त्यामुळे मला गुरुजींना भेटायला जायची लाज वाटते. या त्याच्या बोलण्यावरून मी इतकाच तर्क केला, की शशीच्या दुखण्यामुळे त्याच्या मनावर अगदी उलट परिणाम घडून आला. त्याची इच्छाशक्ती प्रबळ झाली आहे, पण वागण्याची पद्धत पूर्वी इतकी सौजन्याची राहिली नाही. म्हणजे त्यांनी त्यांच्याजवळ दिलगिरी व्यक्त केली, पण मुळामध्ये त्यांनी यांना वाटलं, की त्याच्यामध्ये एवढा काही फरक नाही झाला. स्कॉटिश चर्च कॉलेजमधील माझा 2 वर्षांचा अभ्यासक्रम आता संपत आला. वर्गामध्ये माझी हजेरी यथातथाच होती. जो काही थोडा बहुत अभ्यास केला त्याचा उपयोग इतकाच झाला, की घरातील माणसांची आता माझ्या विरुद्ध काही तक्रार राहिली नाही. म्हणजे बा त्यांना शिक्षणासाठी सांगितलं होतं ना, म्हणून मग त्यांनी बा शिक्षण घेतल्यामुळे आता घरातले लोक तक्रार नव्हते करत. मला शिकवणारे 2 खाजगी शिक्षक नियमितपणे आमच्या घरी येत असत आणि मीही नियमितपणे त्यावेळी गैरहजर असायचे. अभ्यासाच्या बाबतीत माझा हा एकच असा अनियमितपणा माझ्या चांगला ध्यानात आला. हिंदुस्थान कॉलेजमधील पहिल्या 2 वर्षाचा अभ्यासक्रम झाला म्हणजे इंटरमिजिएट आर्ट्सचा डिप्लोमा मिळतो. नंतर आणखी 2 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला म्हणजे त्याला BA डिग्री मिळते. माझी इंटरमिजिएट आर्ट्सची शेवटची परीक्षा अगदी जवळ येऊन ठेपली. मी पुरीला पलायन केले. तेथे गुरुजी काही दिवस जाऊन राहिले होते. ह्या फायनल परीक्षेला तुला बसवायची काही जरूर नाही असे काही अ, तरी गुरुजी म्हणतील अशी मला आपली वेडी आशा होती. मी गुरुजींना चक्क सांगितले, मी परीक्षेची माझी काही तयारी झालेली नाही. माझे थोडेसे समाधान करावे या हेतूने गुरुजींनी किंचित स्मित केले. तू आपली आध्यात्मिक कर्तव्ये अंतःकरणपूर्वक बजावली आहेस आणि त्यामुळे कॉलेजच्या अभ्यासाकडे तुझे हे साहजिकच दुर्लक्ष झाले. आता 1 आठवडा उरला आहे. तेवढ्या अवधीत जोराने अभ्यास कर आणि नापास न होता तू या दिव्यातून पार पडशील. म्हणजे त्यांना पण त्यांनी तारल्यासारखंच झालं. मी कलकत्त्याला परतलो. वरचेवर माझ्या मनात शंका-कुशंकांचे जे काहूर उठे, त्या शंका-कुशंका मी मनातल्या मनात जोराने दाबून ठेवत असे. माझ्या टेबलावर पुस्तकांचा पर्वत पडलेला मी पाहत असे. त्यावेळी अरण्यामध्ये वाट चुकलेल्या मुसाफिराप्रमाणे माझी स्थिती झाली होती. म्हणजे त्यांना ज्या शंका-कुशंका येत होत्या बा, तर त्या प्रश्नांची उत्तरं मनातून घ्यायची किंवा युक्तेश्वर गुरुजींना विचारून त्याचं समाधान करायचं. या सगळ्या गोष्टी ते करू शकत नव्हते. कारण की अभ्यास करणं जरुरीचं होतं आणि समोर सगळे पुस्तकं पडले होते. त्यामुळे ते म्हणतात, की अरण्यात वाट चुकलेल्या मुसाफिराप्रमाणे माझी स्थिती झाली आहे. बराच वेळ मी ध्यान लावून बसलो.
त्याचा असा गमतीचा परिणाम झाला की अभ्यास करण्याचे माझे बरेचसे श्रम वाचले. कोणतेही पुस्तक वाटेल त्या पानावर उघडावे आणि माझ्या डोळ्यांसमोर जो मजकूर दिसे त्याचाच फक्त मी अभ्यास करेन. उरलेल्या एका आठवड्यात दररोज 18 तास वरील पद्धतीने मी अभ्यास केला. भोकमपट्टी करण्यात मी अगदी पटाईत झालो. असं त्यांचं म्हणणं आहे की बा कसा यथातथा मी अभ्यास केला. पुढे आमची परीक्षा सुरू झाली. माझा वरील पद्धतीचा केलेला सकृत दर्शनी असा तसा केलेला अभ्यास बरोबर ठरला. मी सर्व विषयात अगदी काठावर यश मिळवले. मित्रमंडळींनी आणि घरातील माणसांनी माझे अभिनंदन केले. अभिनंदनाच्या त्यांच्या उद्गारामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यास शब्दांचे विचित्रसे मिश्रण होते. म्हणजे त्यांनी म्हटलं बा याने काहीतरी वेळेवर अभ्यास केला आणि तरी हा कसा पास झाला. पुरीहून श्रीरामपूरला परतल्यावर युक्तेश्वरांनी मला एक आश्चर्याची सुवार्ता दिली. ते म्हणाले, तुझा आता कलकत्त्याला राहून करण्याचा अभ्यास संपला. विश्वविद्यालयाचा आता शेवटच्या 2 वर्षाचा अभ्यास तुला येथेच श्रीरामपूरला राहून करता येईल अशी व्यवस्था मी करतो. त्यांचं म्हणणं की तुला मग सारखं कलकत्त्याला जाणं येणं अभ्यासासाठी गरज नाहीये. तुला इथेच करू शकशील तू. मी गोंधळात पडलो. पण गुरुजी या शहरात बॅचलर ऑफ आर्ट्सच्या अभ्यासक्रमाची सोय नाही. म्हणजे त्यावेळेस नसेल ते. शहरात उच्च शिक्षण देणारे जे सेरामपूर कॉलेज होते त्यात फक्त इंटरमिजिएट आर्ट्सच्या 2 वर्षाच्या अभ्यासक्रमाची सोय होती. गुरुजी गमतीने असले, तुझ्याकरिता एखादे BA कोर्सचे कॉलेज स्थापन करण्याकरिता देणग्या मिळवण्यासाठी खटपट करण्याचे माझे वय राहिले. म्हणजे तुझ्यासाठी मी आता इथे कॉलेज तर काही तयार नाही करू शकत आणि कॉलेज तयार करायचं म्हणजे सगळं कलेक्शन करावंच लागेल देणग्यांचं वगैरे, तर मी ते काही करू शकत नाही बा. मला वाटते की ह्या बाबतीत दुसऱ्या कोणाच्या तरी मदतीने मला हे काम करावं लागेल. म्हणजे मी दुसऱ्यांकडनं करून घेऊ शकतो. यावर 2 महिने उलटले. श्रीरामपूर कॉलेजचे अध्यक्ष प्रोफेसर हॉवेल्स यांनी असे जाहीर केले की 4 वर्षाच्या कोर्सचे शिक्षण देण्याकरिता पुरेसे आर्थिक सहाय्य त्यांनी जमवलेले आहे. यथावकाश श्रीरामपूर कॉलेज हे कलकत्ता विश्वविद्यालयाला जोडलेले असे कॉलेज झाले. श्रीरामपूरला BA विद्यार्थी म्हणून नाव दाखल केलेल्या पहिल्या तुकडीमध्ये मी होतो. म्हणजे मग तिथे त्यांची सोय होऊन गेली. ते जे डॉक्टर प्रोफेसर होते हॉवेल्स त्यांनी त्याच कॉलेजमध्ये ती म्हणजे सोय म्हणजे त्यांना हे पण मिळालं बा आर्थिक सहाय्य मिळालं पुढच्या शिक्षणासाठी आणि मग त्यांनी पुढचे BAचे किंवा त्याच्या पुढचे जे आहेत ते वर्ग उघडले आणि मग त्यांची सोय तिथेच झाली. तर हे युक्तेश्वरांच्या सगळ्या याच्याने झालेलं आहे बा कृपेमुळे हे त्यांना समजलं. गुरुजी माझ्यावर किती ममता आहे तुमची. कलकत्ता सोडून इथे श्रीरामपूरला तुमच्याजवळ राहायची माझी किती इच्छा होती. प्रोफेसर हॅवेल्सना कल्पना नसेल की आपली त्यांना किती सुप्त मदत होते आहे. म्हणजे यांच्या विचारात त्यांच्यापर्यंत पोहोचले बा आणि मग त्यांनी ते कॉलेज उघडलं असं. लटक्या रागाने श्री युक्तेश्वरांनी माझ्याकडे पाहिले. आता तुला प्रवास करण्यात तासन तास वेळ घालवायची जरुरी नाही. तुला अभ्यासाला आता किती मोकळा वेळ मिळेल. आता तुला अगदी आयत्या वेळी घोकंपट्टी करून काठावर पास होऊन चालायचे नाही. नंबर वरती आला पाहिजे. शेवटी त्यांनी परत त्यांना ते सांगूनच दिलं. पण काही म्हणा त्यांच्या आवाजात स्वतःच्या बोलण्याची खात्री नव्हती. तर इथे थोडं महत्वाचा हा टॉपिक आहे. तर त्यांनी इथे फुटनोट दिली आहे. तर हे थोडं महत्वाचं आहे. तेवढं वाचलं की आपल्याला होऊन जाईल. इतर पुष्कळ पुरुषांप्रमाणे युक्तेश्वरांना सुद्धा आधुनिक शिक्षणाची गाडी जडवादाकडे भोगवादाकडे झुकत आहे याबद्दल वाईट वाटत असे. खऱ्या सुखाचा लाभ आध्यात्मिक नीती नियमांच्या पालनानेच होतो. म्हणजे आध्यात्मिक गोष्टींचं जे नियम पालन आपण करतो त्याच्यानेच खऱ्या सुखाचा लाभ असतो असं त्यांचं म्हणणं आहे. परमेश्वराला भिवून वागण्यानेच किंवा आपल्याला निर्माण करण्याबद्दल आदरयुक्त भीतीची भावना सदैव मनात बाळगल्यानेच आयुष्याला योग्य वळण लागते व त्यातच शहाणपणा आहे. ही गोष्ट फारच थोड्या शाळातून विशद करून म्हणजे शाळांची परिस्थितीबद्दल त्यांना खूप असं दुःख होत आहे की शाळांमध्ये बाबा काय चाललेलं आहे सगळं भोगवादाकडे घेऊन चाललेलं आहे विद्यार्थ्यांना. शाळांमधून आणि कॉलेजमधून तरुण मुलांना आजकाल असे शिकवले जाते की मनुष्य हा फक्त एक सुसंस्कृत पशु आहे. तर हे आता हे स्टेटमेंट सगळे आपण ऐकलेलेच आहे की हे शिक्षण आपल्याला जे दिलं जात आहे ते योग्य नाहीच आहे सगळेजण आता म्हणतातच. आणि मंगल मॅडम तर इथपर्यंत म्हणतात की मुलं शाळेतही जात नसतील तर तुम्ही आता काही हे नका करू टेन्शन नका घेऊ.
असे तरुण पुढे नास्तिक बनतात. त्यांचं म्हणणं आहे की ते नास्तिक होऊन जातात. ते आत्मशोधनाचा कधी प्रयत्न करत नाहीत. म्हणजे त्यांच्यामध्ये तो स्पार्क निर्माण नाही होत बा, आत्मशोधन म्हणजे आध्यात्मिक त्यांची उन्नती झाली पाहिजे. तर अशा प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जात नाहीये, त्याची खंत त्यांना वाटते. किंवा आपण मूलतः परमेश्वर स्वरूपाचेच प्रतिबिंब आहोत. म्हणजे आपणच आता शेवटी ते आहेच, आपल्याला माहीत झालेलं आहे की आपणच ते परमेश्वराचं प्रतिबिंब आहोत, म्हणजे आपणच सगळं आहोत, असे मानित नाहीत. तर ते मुलांमध्ये मग तो भावच नाही राहत, असं त्यांचं म्हणणं. इमर्सन म्हणतो की आपल्या अंतरंगी जे आहे तेच फक्त आपण बाहेर पाहू शकतो. म्हणजेच पिंडी ते ब्रह्मांडी, आणि आपल्यामध्ये जे आहे ते बाहेर आहे, म्हणजे तेच सृष्टी वगैरे सगळं आपणच आहोत. हे नेहमी नेहमी वारंवार आपल्याला माहित झालेलं आहे, तेच ते इथे सांगतात ते. बाहेर पाहू शकतो. आपल्याला जर परमेश्वर भेटत नसेल तर त्याचे कारण हे की आपण ईश्वरच मुळी मानत नाही. तर ही मुलांच्या मनातली जी प्रवृत्ती झाली आहे ते म्हणतात ते. जो आपल्या स्वतःचे पशुपणच फक्त सत्य स्वरूप आहे हे समजतो. म्हणजे बाह्य ज्या गोष्टी आहेत, आपण जे करतो आहे शरीराने, मनाने, तर तेच योग्य आहे असं त्यांची जी पशुपणच त्यांच्यामध्ये निर्माण होत आहे आणि तेच सत्य स्वरूप आहे असं ते समजतात. अशी कल्पना करून घेतो. त्याच दिव्य आकांक्षांची ताबडतोब संबंध त्याचा दिव्य आकांक्षांशी ताबडतोब संबंध तुटतो. तर ह्या सगळ्या आचरणाने आपला जो दिव्य डिव्हाइन जो सोल, आपला जो सोल आहे त्याच्याशी आपले जे कनेक्शन आहे तर ते नाही राहत असं त्यांचं म्हणणं, आणि मग आपण त्याच्यापासून दूर जातो. ज्या शैक्षणिक पद्धतीत मानव प्राण्याच्या अस्तित्वाचा मध्यवर्ती गाभा हा आत्मा आहे, या तत्वाचा पुरस्कार केला जात नाही. म्हणजे जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं हेच आहे की आत्म्याबद्दलचं जे ज्ञान आहे ते मुलांना शिकवलं गेलं पाहिजे पहिल्यापासूनच. ती शैक्षणिक पद्धती अविद्येचा प्रसार करते आहे. त्यांचं म्हणणं ते आहे की ती अविद्या आहे, ते असं शिकवलं जात आहे तिथे. तू म्हणतोस मी श्रीमंत आहे आणि माझ्याजवळ धनदौलतनी मालमत्ता आहे आणि मला कशाचीही वाण नाही, पण तुला समजत नाही की तू करंट आहेस, अभागी आहेस, दरिद्री आहेस, आंधळा आहेस आणि तुझ्या अंगावर वस्त्र सुद्धा नाही. हे बायबल मधलं ते वाक्य आहे, यांनी म्हटलेलं ते सांगून राहिले इमर्सन जे म्हणतोय ते. तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुझ्याजवळ मालमत्ता, पैसा, अडका हे सगळं असूनही तू दरिद्री आहे, आंधळा आहेस वगैरे वगैरे, कारण की तुला आत्मज्ञान नाही झालेलं आहे आणि त्याच्याकडे तू जात सुद्धा नाहीये, म्हणून त्यांचं म्हणणं आहे. प्राचीन भारतामध्ये मुलांना शिक्षण देण्याची पद्धती आदर्श होती. वयाच्या 9व्या वर्षी मुलाचा गुरुकुलामध्ये, गुरुगृहीमध्ये आपल्याला माहिती आहे की पूर्वी कसं गुरुकुल पद्धती होती. शंकराचार्यांचं आपण बघितलंच आहे की ते कसे शिष्यांना घेऊन बसायचे. नंतर आपण महाभारतात आणि रामायणामध्ये पण बघितलेलं आहे की सगळे म्हणजे राम आणि त्यांचे भाऊ सुद्धा जाऊन कसे शिक्षण घेत होते. श्रीकृष्ण झालं, सुदामा झालं, कसे सांदीपनी त्यांचे गुरु होते. तर ते सगळं गुरुकुल पद्धती आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे. तर अशा प्रकारे गुरुकुलामध्ये म्हणजे गुरुगृही शाळेमध्ये पुत्र म्हणून प्रवेश होईल. पुत्र म्हणून प्रवेश होईल याचा अर्थ त्यांनी काय म्हटलं की गुरु त्या सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळे जे त्यांचे शिष्य होते त्यांना आपल्या पुत्राप्रमाणे समजत, मुलाप्रमाणे. प्रोफेसर S.V. व्यंकटेश्वर, इंडियन कल्चर थ्रू द एजेस, लॉंगमन्स ग्रीन अँड कंपनी या ग्रंथात लिहितात, आधुनिक काळातील विद्यार्थी प्रत्येक वर्षी आपला एक अष्टमांश वेळ शाळेत घालवतो. तर हा खूप खूप मोठा काळ मुलं शाळेमध्ये घालवतात बा. भारतीय विद्यार्थी आपला सगळा वेळ तेथेच घालवित असतो. तेथे जूट व जबाबदारीची स्पृहणीय भावना जागृत असेल त्यावेळेसची गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी स्वावलंबन व व्यक्तित्व यांचा विकास होण्यास भरपूर वाव असेल. तर पूर्वी जे गुरुकुल पद्धती होतं त्याच्याबद्दल हे म्हणतात आहे. कोण म्हणतात सांगितलं यांनी? व्यंकटेश्वर. तर हे पुस्तकाचं नाव सांगितलं, त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आधुनिक काळातील विद्यार्थी प्रत्येक वर्षी आपल्या एक अष्टमांश वेळ शाळेत घालवतो. भारतातील विद्यार्थी आपला सगळा वेळ तेथेच घालवीत असे त्यावेळेस. तेथे जूट व जबाबदारीची स्पृहणीय भावना जागृत असे आणि त्या ठिकाणी स्वावलंबन व्यक्तिमत्व यांचा विकास होण्यास भरपूर वाव असे. म्हणजे त्यांना सगळं शिकवलं जात होतं आणि स्वावलंबन शिकवलं जात होतं. सगळे कामं सुद्धा गुरुगृहामध्ये ज्याची गरज आहे, इव्हन लाकडं आणण्यापासून वगैरे वगैरे सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्यांना कराव्या लागायच्या, म्हणजे सगळ्या प्रकारचं त्यांना शिक्षण मिळत असे. तेथे म्हणजे गुरुकुला संस्कृती, स्वनियंत्रित शिस्त, कर्तव्य दक्षता, निस्वार्थ कार्य, स्वाभिमान
व दुसऱ्यांबद्दल पूज्यभाव या गुणांनी युक्त अशी त्यागवृत्ती, ह्या गुणांचे परिणाम फार उच्च दर्जाचे होते. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे शिकवल्या जायच्या. निस्वार्थ कार्य करायचं, स्वाभिमान, कर्तव्य दक्षता, ह्या सगळ्या गोष्टी होत्या बा. आणि या गुणांचे परिणाम फार उच्च दर्जाचे होते, म्हणजे ते अगदी शेवटपर्यंत त्यांच्यावर बिंबले जायचे ते परिणाम सगळे. त्या ठिकाणी बौद्धिक दर्जा उच्च श्रेणीचा होता. बौद्धिक म्हणजे सगळे मुलं अतिशय हुशार असायचे. त्या ठिकाणी अभिजात गुण विकसित करीत होते, म्हणजे जे आतले गुण होते. आता ती पद्धत आपण बघतो कधी कधी काही ठिकाणी सुरू झालेली आहे, की अभिजात गुण म्हणजे त्यांच्यामध्ये जी स्पेशालिटी होती, जी क्रिएटिव्हिटी होती, त्यांचा पण वास होत होता. अभिजात गुण वास करीत होते. मानवी आयुष्याचे उच्च ध्येय काय आहे याची पुरेपूर त्यांना जाणीव होत होती, आणि गुरु ते सगळ्यांमधलं बघून त्या मुलाला तशा तशा प्रकारे शिकवत असत. तर अशा प्रकारे हा चॅप्टर आजचा आपला झालेला आहे. आणि हा थोडा छोटा होता, त्यामुळे आज आपण आता ध्यानाकडे वळूया. तर आज आपण मूलाधार चक्र ध्यान करूया. मी म्हंटल होतं मॅडमला तेव्हा की मी चक्र ध्यान घेईल, पण दोन चॅप्टर तो एक चॅप्टर खूप मोठा असल्यामुळे वेळ कमी मिळाला. आज आपल्याला थोडा वेळ आहे, तर आपण ते घेऊया.